नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते। या पद्धतीमध्ये गणितामध्ये बेसिक गोष्टी असतात, बेरीज वजाबाकी जे गणितातील संबोध असतात तशाच पद्धतीनं भूमिती हा विषय महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा भूमितीमधील मूलभूत संबोध कुठले कुठले आहेत हे आपण इथं पाहणार आहोत। आणि त्याच्यावरचे बरेच भूमितीचे घटक अवलंबून असतात। आयत असेल, चौरस असेल, त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण, म्हणजे पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते या भूमितीतील जे मूलभूत संबोध असतात त्याच्यावरची डिपेंड असतात। तर ते पाहणार आहोत। मग कोणते कोणते मूलभूत संबोध असतात भूमिती बिंदू, त्याच्यानंतर परत रेषा, रेषाखंड, प्रतल असेल किंवा एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला या भूमितीतील मूलभूत संबोधमध्ये पाहायला मिळणार आहे। नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, भूमितीतील मूलभूत समूहामध्ये हे महत्त्वाचे पॉईंट आहेत: बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, एकरेषीय बिंदू, प्रतल, त्याच्यामध्ये नैकरेषीय बिंदू, त्याच्यानंतर एकसंपाती बिंदू, हे पुढचे पॉईंट आहेत। बघा, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत भूमितीमध्ये। मग रेषा आपण पहिल्यांदा डॉट काढतो, त्याच्यानंतर एक रेषा, मग रेषा कशी जाते किंवा त्याची व्याख्या हे डिटेल सविस्तरपणे पाहणार आहोत। बिंदू, डॉटमध्ये हा बिंदू आपण एक टिपका देतो त्याला बिंदू असं म्हणतात। त्याच्यानंतर रेषा हा खंड हा अमर्यादित असतो, म्हणजे समजा एका रेषेचे तुकडे केल्यानंतर तो रेषाखंड तयार होतो। त्यानंतर रेषा ही अमर्यादित असते, कितीही रेषा आपण लांबवू शकतो, अमर्यादित रेषा असते। किरण असतो तो एका बिंदूपासून सुरुवात होतो, जो सुरुवातीचा बिंदू असतो त्याला आरंभ बिंदू असं म्हणतात आणि तो अमर्यादित असतो किरण। त्याच्यानंतर एकाच रेषेमध्ये जे एका रेषेत बिंदू असतात, एकाच रेषेवरील जे बिंदू सरळ रेषेत असतात त्याला एकरेषीय बिंदू असं म्हणतात आणि सपाट पृष्ठभाग असतो त्याला प्रतल असं म्हणतात। बघा, गोळी काढत असताना बघा अशा पद्धतीने आकृत्या तयार होतात। काही ठिकाणी चौरस, समजा डॉट जोडले तर चौरस, काही ठिकाणी डॉट जोडले तर त्रिकोण किंवा अशा पद्धतीने त्रिकोण, अशी आकृत्या तयार होतात। ह्या ज्या काही आकृत्या असतात त्या चौरस असतात। भूमितीतील मूलभूत संबोधच आहेत हे चौरस, आयत, त्रिकोण, ह्या ज्या आकृत्या तयार होतात ते काय होतात, बिंदूंपासूनच आकृत्या तयार झालेल्या असतात। तर बघा, अशी पहिला पॉईंट आहे तो म्हणजे बिंदू। बिंदू हा टिपक्याने दर्शवतात। बिंदू कशाने दर्शवतात? टिपक्याने दर्शवतात। समान अंतरावर जोडली तर आयत, चौरस, त्रिकोण ह्या आकृत्या तयार होतात। त्याच्या अगोदर आपण बघितलं, एक टिपका दिलाय, आपण डॉट असं म्हणतो, टिपका दिलाय, हा जो टिपका आहे त्याला आपण काय म्हणतो? बिंदू म्हणतो। हा टिपका आहे त्याला काय म्हणतो? बिंदू। हे जर बिंदू अशा आपण डॉट 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 जोडले तर त्याच्यापासून आकृत्या तयार होतात, रेषा तयार होते। हे दोन चार समजा समान अंतरावरील डॉट्स जोडले तर चौरस तयार होतो, समांतर आयत तयार होतो, काही आकृती तयार होऊ शकते समान अंतरावर किंवा तिन्हीमध्ये समान अंतर असेल अशा पद्धतीनं भूमितीमधील ज्या काही चौरस, आयत आकृत्या तयार होतात त्या काय होतात? बिंदूंपासून तयार झालेल्या असतात। म्हणजे पहिला जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बिंदू, आणि तो कशाने दर्शवतात? टिपक्याने दर्शवतात। खंड, बघा, एक रेषा असते, या रेषेमधील दोन, समजा ही रेषा आहे आणि या रेषेमधील ही दोन असे डॉट, दोन बिंदू एकमेकांना जोडले, हा जो तयार झाला तो काय झाला? मी याला नाव दिलं ए बी। हा तयार झालेला त्याला काय म्हणतात? रेषा खंड। रेषा वेगळी असते, दोन्ही ठिकाणी बाण असतो आणि हे अमर्याद असते। इथं बघा, या रेषेचे मी दोन तुकडे केले, हा जे रेषेचे दोन तुकडे केले त्याच्यामुळं हा मर्यादित भाग झाला, म्हणजेच रेषाखंड काय असतो? मर्यादित असतो। रेषाखंड मर्यादित असतो, दोन बिंदू जोडलेले असतात। बघा, हा इथून इथपर्यंत या एवढंच अंतर आहे, दोन बिंदूंमधील जे अंतर आहे तेवढंच मर्यादित अंतर असणार आहे। दोन बिंदू जोडलेले असतात आणि रेषाखंड म्हणजे रेषेचा काय असतो? तुकडा असतो। एक रेषा असेल त्याचे वेगवेगळे जर तुकडे केले तर अनेक रेषाखंड तयार होत असतात। म्हणजे रेषाखंड म्हणजे रेषेचा तुकडा। एका रेषेचा जर तुकडा केला तर तो मर्यादित भाग होतो आणि दोन बिंदू जर जोडले तर रेषाखंड तयार होतो। अशा पद्धतीनं रेषाखंड। त्यानंतर मी तिथील मूलभूत संबोधामध्ये रेषा हा पॉईंट असतो। बघा, रेषा म्हणजे ही एक रेषा आहे, दोन बाणांची एक ही रेषा पुढे अमर्याद असते। असं काही नाही की इथे स्टॉप झाली, इथं समजा अशी मध्ये नाही, ही रेषा कशी असते? अमर्यादित, कितीही पुढे वाढवता येते। ही काय असते? अमर्याद असते। रेषा ही अमर्यादित असते, रेषाखंड हा मर्यादित असतो। रेषेचा भाग हा रेषाखंड असतो। रेषा काय असते? अमर्यादित असते। समजा याचे मी तुकडे केले तर हा जो भाग आहे तो रेषाखंड, म्हणजे रेषेचा भाग हा रेषाखंड आहे। रेषेमध्ये अनेक रेषाखंड तयार होऊ शकतात, परंतु रेषेमध्ये अनेक रेषेखंडाचे जर तुकडे केले तर काय तयार होतात? रेषाखंड होतात। रेषा ही अमर्याद असते आणि याचं लिहित असताना आपण स्मॉल लिपीमध्ये त्याला नाव देऊ शकतो। समजा रेषा एल, आणि ह्या रेषा जी पूर्ण रेषा आहे त्याला आपण ए बी, आणि रेषेला नाव देऊ शकतो रेषा एल आणि ए बी। याचं वाचन करत असताना आपण कसं लिहू शकतो? रेषा, आता मी इथे नाव दिले ए बी, किंवा रेषा एल मध्ये दिली असेल तर रेषा एल ए बी, किंवा कसं केलं जातं? रेषा ए बी। रेषा ही अमर्यादित असते आणि लहान इंग्रजी अक्षराने दर्शवतात, अमर्याद वाढवतात। इथं एल, ह्या रेषेला नाव दिले एल,
एल, रेषा काय होऊ शकतो, एल रेषा, एल ही रेषा अशा पद्धतीनं रेषेला नाव देऊ शकतो. हा एक भूमितीतील रेषा हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे किरण. किरणा एका डॉट असते, एका बिंदूपासून किरणाची सुरुवात होते आणि किरण सुद्धा अमर्यादित असतो. किरण हा त्याचं वाचन नेहमी करत असताना इकडून करायचं. मी समजा या किरणला नाव दिलं पी आणि क्यू, तर त्याचं वाचन असं क्यू पी असं उलटं करायचं नाही. त्याचं वाचन करत असताना आपण कसं करायचं, पी क्यू. हा किरण ह्या बिंदूपासून सुरुवातीपासूनच्या बिंदूपासून अमर्यादित अशा पद्धतीनं एका ठिकाणी बिंदू असतो डॉट आणि एका ठिकाणी अशा बाण असतो, म्हणजे असं याला किरण म्हणतात. आणि किरणाचा जो सुरुवातीचा बिंदू असतो त्याला काय म्हणतात, आरंभ बिंदू. याला काय म्हणायचं, आरंभ बिंदू. म्हणजे आरंभ म्हणजे सुरुवातीचा बिंदू, आरंभ बिंदू. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला काय म्हणतात, आरंभ बिंदू असे म्हणतात. किरणाचं वाचन करत असताना नेहमी बिंदूपासूनच करायचं, पी क्यू. किरणाचे वाचन करत असताना उलट वाचन करायचं नाही. हा नेहमी एकाच दिशेने सुरुवात होते त्याची, एकाच दिशेनेच पुढे पुढे जात राहतो आणि त्याचं वाचन हे उलटं करत आहेत. म्हणजे समजा आता इथून सुरुवात झालेली आहे, ज्या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे तसाच तो पुढे जातो, तो परत येत नाही. म्हणजे किरण परत असा गेलेला तर तशाच पद्धतीने पुढे पुढे सरकत जातो. तो विरुद्ध दिशेने त्याचं वाचन किंवा तो येत नाही, विरुद्ध दिशेने वाचन करत नाही. अशा पद्धतीनं किरण हा बिंदूंपासून तयार होत असतो, एका बिंदूपासून त्याची सुरुवात होते. आणि किरणाचं वाचन करत असताना नेहमी किरण पी क्यू असं वाचन करतात. किरण पी क्यू, क्यू पी असं वाचन करत नाही. किरण पी क्यू असं वाचन करताना कसं वाचन करायचं, किरण पी क्यू. किरणाचं वाचन करत असताना किरण पी क्यू अशा पद्धतीनं वाचन करत असतात. त्या पद्धतीनं रेषाखंडाचं रेख ए बी, रेषे असेल तर रेषा एल पी क्यू, काही कोणती रेषा असेल किंवा त्या रेषेला नाव दिलं असेल तर ती रेषेचं आपण वाचन करतो. रेषेचं वाचन आपण दोन्हीकडून करू शकतो, परंतु या किरणाचं वाचन करत असताना सुरुवातीच्या बिंदूपासूनच त्याचं वाचन करायचं. पॉईंट आहे तो म्हणजे एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. एक महत्त्वाचं, एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा एक बिंदू आहे, या बिंदूतून मी अनेक रेषा काढू शकते, ही रेषा काढू शकते. बघा कितीही रेषा काढू शकते बिंदूतून, एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. बरोबर आहे का, आहे. म्हणजे एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. आणि जर बिंदूतून रेषा काढला तर त्याच्यापासून वेगवेगळे काय तयार होतात, हे रेषाखंड तयार होऊ शकतात. अनेक बिंदूतून रेषाखंड काय तयार होतात, रेषाखंड. हा जो बिंदू असतो, अनेक रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला काय म्हणायचं, हा बिंदू, हा पॉईंट आहे, हा बिंदू, हा पॉईंट आहे, याला काय म्हणायचं, एक संपात बिंदू. हा जो छेदन बिंदू आहे त्या छेदन बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. छेदन बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. छेदन बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. हा म्हणजे संपात बिंदू कुठला, जिथं ज्या ठिकाणी रेषा दोनपेक्षा जास्त जोडलेल्या आहेत, हा जो तुमचा पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं, संपात बिंदू. आणि अशा दोनपेक्षा अधिक रेषा जर एक या बिंदूतून जात असतील तर त्या रेषाला काय म्हणायचं, एक संपाती रेषा. एक संपाती रेषा म्हणजे त्या रेषांना काय म्हणायचं, एक संपाती रेषा. बघा आता हा बिंदू आहे, या बिंदूतून ही एक रेषा गेली, ही एक रेषा गेली. या जो दोन रेषांना नाव दिले तर त्या रेषा कशा असणार आहेत, एक संपाती रेषा असणार आहेत. कशा असणार आहेत, एक संपाती रेषा. बघा एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. हा बिंदू घेतला, या बिंदूतून मी कशाही आणि कितीही रेषा असंख्य काढू शकते. आणि हा जो छेदन बिंदू आहे, म्हणजे जो दोन रेषा एकमेकांना छेदतात तो पॉईंट जो आहे त्या पॉईंटला छेदन बिंदूला काय म्हणतात, संपात बिंदू असं म्हणतात. आणि ज्या समजा ह्या दोन रेषा जोडलेल्या छेदन बिंदूला संपात बिंदू, आणि जे रेषा आहे त्या रेषांना काय म्हणायचं, एक संपाती रेषा. त्या रेषांना काय म्हणायचं, एक संपाती रेषा. अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तीन पेक्षा अनेक बिंदू एका रेषेवर असतील तर त्या बिंदूंना जे बिंदू आहेत त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असं म्हणायचं. काय म्हणायचं, एक रेषीय. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. एक रेषीय बिंदू म्हणजे एकाच रेषेतून तीन पेक्षा अधिक बिंदू एका रेषेतून जात असतील तर त्या बिंदूंना काय म्हणायचं, एक रेषीय बिंदू. समजा एकाच रेषेतून बिंदू जात नसतील तर एक बिंदू इथं आहे, एक बिंदू इथं आहे, बिंदू हे एका रेषेत असणार आहेत, अशा बिंदूंना काय म्हणायचं, नैक रेषीय बिंदू. अशा बिंदूंना काय म्हणायचं, नैक रेषीय बिंदू. एकाच रेषेतून न जाणाऱ्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. आणि तीन पेक्षा जर बिंदू एका रेषेतून सरळ जात असतील तर त्याला एकरेषीय बिंदू म्हणायचं. आणि ते बिंदू जर एका रेषेत सरळ नसतील, ते पुढे मागे कुठेही असतील तर त्या बिंदूंना काय म्हणायचं, नैकरेषीय बिंदूच्या मूलभूत समूह असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग. आपला जो मोबाईल असतो फ्लॅट, एक सपाट पृष्ठभाग मोबाईल असेल, आपला टेबल असेल,
दरवाजा असेल किंवा हा फळा सुद्धा एक तुमचं प्रतलच आहे. सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणायचं. बघा हे सपाट आहे की नाही, प्लेन आहे, सपाट पृष्ठभाग आहे, त्याला काय म्हणायचं, प्रतल. सपाट पृष्ठभागाला गणित भाषेत प्रतल म्हणतात. मी इथे एक आयत काढले, ते सुद्धा आयत सुद्धा काय असतो, प्रतल असतो. प्रतलाची बरीच उदाहरणं असतात. आपला कंपास असेल, सपाट पृष्ठभाग आहे, किंवा आपला टीव्ही असेल, टीव्ही सुद्धा सपाट पृष्ठभाग आहे. मग त्या अशांना काय म्हणतात, प्रतल असं म्हणतात. फ्लॅट डब्याचं टोपण असेल, जेवढे काही सपाट पृष्ठभाग असतात त्या सगळ्यांना काय म्हणतात, प्रतल असं म्हणतात. अशा पद्धतीने भूमितीतील मूलभूत संबोधामध्ये प्रतल हा सुद्धा महत्त्वाचा एक पॉईंट आहे. तर बघा समांतर रेषा एक दुसरा महत्त्वाचा पॉईंट असतो. समांतर रेषा, ह्या रेषा आहेत त्या समांतर आहेत. एकाच रेषेमध्ये समान अंतरावरील रेषा हे समांतर रेषा असतात. बघा एकाच प्रतलात असणाऱ्या रेषा आणि एकमेकींना ते छेदत नाहीत, अशा सरळ जातात. त्या एकमेकींना कितीही पुढे गेल्या तरी त्या सरळ जाणारच आहेत, अशा सरळ जाणार आहेत. म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. बघा खिडकी असेल, खिडकीच्या रेषा आपण बघितलेत. बघा अशा खिडकीच्या रेषा असतात. या खिडकीच्या रेषा कधी एकमेकांना छेदतात का, छेदत नाहीत. म्हणजे खिडकीच्या रेषा हा सुद्धा, वही असते, आपलं वहीचं पेज असेल, वहीच्या पेजमध्ये अशा रेषा असतात. या रेषा सुद्धा समांतर रेषेचंच उदाहरण आहे. खिडकीच्या रेषा असतील, खिडकीच्या ज्या सळ्या असतात त्या सुद्धा समांतर रेषेच आहे. कुठली असेल, एखादी पाटी असेल तर पाटीवर मध्ये मण्यांची पाटी असते, त्याच्यावर ज्या रेषा असतात त्या सुद्धा समांतर रेषाच आहेत, की ज्या रेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत आणि त्या एकाच प्रतलात असतात. म्हणजे एका ठिकाणी हे प्रतल आहे तर या प्रतलातच असतात. समजा एक रेषा इथं असेल, एक रेषा इथं असेल, तर ती एक रेषा प्रतल म्हणजे जवळच असणार आहेत. एकाच प्रतलातील असणाऱ्या एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. आणि दुसरा असतो तो म्हणजे पॅरलल लाईन, त्याला आपण म्हणतो का समांतर रेषा. आणि लंब रेषा असतात त्या मग अशा असतात. खिडकीच्या ज्या उभ्या रेषा असतात, ह्या ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणायचं, लंब रेषा. हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे भूमितीतील मूलभूत संबोध आहेत. दोन रेषाखंड असतील तर आता समजा हे याच्यापासून अनेक आकृत्या तयार होतात. चौरस असेल, आयत असेल, त्रिकोण असेल. दोन रेषाखंड एकमेकांना जोडले, चार रेषाखंड एकमेकांना समान असे जोडले तर रेषाखंडामध्ये चौरस तयार होईल, चौकोन तयार होईल. रेषाखंड जोडले, दोन रेषाखंड एकमेकांना दोन रेषाखंड असेल असे रेषाखंड जोडले तर आयत तयार होतो. हा जो आयत तयार होतो किंवा इतर त्रिकोण तयार होतो. म्हणजेच भूमितीतील ज्या काही बिंदूंपासून आकृत्या तयार होतात. म्हणजेच भूमितीतील हे मूलभूत संबोध अतिशय महत्त्वाचे आहेत. आज आपण गणितामधील मूलभूत संबोध हा घटक पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.